नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमालीचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. जे कोणी करू शकत नाही ते आता गुरुजी करून दाखवणार आहेत. चला तर मग आपण बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे. आणि आता तर आपण पाहतो की नंदिनीला पूर्णपणे वेड लागलेलं असतं आणि ती काय करते हे तिलाच कळत नाही. तिलाच कळत नाही आणि ती चक्क जीवा आणि काव्याचं लग्न लावायला निघत असते. पण या सगळ्यामध्ये विक्रम मात्र मध्येच पडतो आणि नंदिनीला थाऱ्यावरती आणतो. तेव्हा नंदिनी जोरातच ओरडते, बास झालं, खूप झालं, आता मला या नात्यामध्ये अडकून राहायचं नाहीये, मला मुक्त व्हायचंय. आणि तसं पण आम्ही चौघांनीही ऑलरेडी डिवोर्स फाईन केलेला आहे. हे ऐकून विक्रम आणि मानिनीच्या तर पायाखालची जमिनीच निघून जाते. पण हा निर्णय ऐकून मात्र वसू आणि रम्याच्या मनामध्ये आनंदाच्या उकाळ्या फुटत असतात. आणि आता ही नंदिनी खूप मोठा निर्णय घेते. ती बोलते, खूप झालं, बाद झालं, आता एक क्षण सुद्धा मी या घरामध्ये राहू शकत नाही. माझा इथे दम घुसमटतोय. मी जीवाबरोबर संसार आता नाही करू शकत. बाबा प्लीज मला घरी घेऊन जा, असं स्वतःच्या वडिलाला ती म्हणत असते. तुमच्याबरोबर घरी घेऊन जावा, इथे एक क्षण सुद्धा राहायची माझी इच्छा नाहीये. तरा रूममध्ये निघून जा. जेव्हा रम्या काव्याबद्दल सांगत असते आणि रम्या हे पण सांगते पार्थला की ही तुझी बायको राहिलेली नाहीये, हिचा हात धर आणि हिला घराच्या बाहेर काढून टाक आता. तेवढ्यात विक्रम आणि मानिनी हे दोघे पण मध्ये पडतात. मानिनी बोलते, नंदिनी अगं तू तर माझी किती समजदार सून आहेस, तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये बाळा. आणि झटकीपट संसार मोडू नको, जीवाचा नाही किमान आमच्या तरी इज्जतीचा मान राख. तू जर हे घर सोडून गेलीस ना तर लोक आमच्याविषयी काय बोलतील. अगं आमच्या तोंडावर शेण घालतील. तू जाऊ नकोस. तू जर गेलीस तर हे प्रकरण बाहेर येईल, समाजात आम्ही तोंड सुद्धा दाखवायचे राहणार नाही. माझा आणि विक्रमचा जरा विचार कर. पण नंदिनीला मात्र आता कोणाचंच ऐकायचं नसतं. ती बोलते, आई सॉरी, यावेळेस मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. आणि बाबा प्लीज मला इकडून घेऊन चला. आणि अशा प्रकारे आता एक हात बाबाचा पकडून ती आता घरच्या उंबरटा ओलांडणार. तेवढ्यात तिथे गुरुजींची एंट्री झालेली असते. गुरुजी पाहता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. गुरुजी जोरातच ओरडतात, पोरी थांब, सोडून जाऊ नकोस घर, नाहीतर अनर्थ घडेल. अनर्थ. आणि मग काय नंदिनी चक्क त्याच ऐकते. घरच्याच तिने ऐकलेलं नसतं पण गुरुजींचं तिला ऐकावंच लागतं. ती आता लगेच पाऊल मागे टाकते. गुरुजींना तिथे बघितल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. विक्रम बोलतो, गुरुजी तुम्ही इथे. तेव्हा गुरुजी बोलतात, हो विक्रम, कारण मला सगळं सत्य आधीच ठाऊक होतं. गुरुजी आता काव्याकडे बघू लागतात आणि बोलतात, काव्या बाळा, मागच्या वेळेस मी जेव्हा तुमच्या घरी आलो होतो तेव्हा मी तुला संदेश दिला होता. 16 डिसेंबरला असं काहीतरी भयानक घडेल ज्यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात. दिला होता की नाही आदेश, आपण तुम्ही त्यांचा उपयोग करून घेतला नाही. तुम्ही काहीच पाऊल उचललेलं नाहीये. नीतीने तुमच्यासमोर हे जे काही कोडं घातलं ना ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे 20 दिवस होते. या 20 दिवसात तुम्ही काही एक करू शकला असता, जग इकडचं तिकडं करू शकला असता, पण तुम्ही त्याची काहीच उपयोग करून घेतला नाही. पण असो, जे घडलं ते घडणारच होतं. याला कोणी सुद्धा थांबू शकत नाही. वर्षाची सुरुवात सुद्धा अनपेक्षित झाली आणि वर्षाचा शेवट सुद्धा अनपेक्षित होणारच आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका बाळांनो. मागच्या वेळी जेव्हा मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा मी काय सांगितलं होतं की तुमच्यासाठी यज्ञ करेन, हवन करेन आणि मी केले. आणि जोवर तुमचे हे गुरुजी जिवंत आहेत ना तोवर देशमुख कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाहीये. मी ढाल बनून तुमच्या सगळ्यांची नीतीच्या मध्ये उभा आहे. आता सगळं काही तुमच्यावरती आहे मुलांनो. नंदिनी, आता जर तू घर सोडून निघून गेलीस तर सगळंच अर्धवट राहील. या घराचा सत्यानाश होईल आणि या संकटापासून या घराला कोणीही वाचू शकणार नाही. त्यामुळे आता तुमच्या हातात आहे, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा ते सांगतो, नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या. कारण तुम्ही तुमचा एका निर्णयावरती या घरात सुख आणि या वर्षाचा शेवट निर्भय आहे. फक्त स्वतःचा आणि आई वडिलांचा विचार करा. मला मान्य आहे काव्या, जीवा चुकलेत. मी त्यांना सांगितलं सुद्धा होतं की जे काय अपूर्ण राहिलंय ते पूर्ण करा, नाहीतर सगळंच अर्धवट राहील, सगळ्यांचा सत्यानाश होईल. पण त्या पोरांनी माझं काहीच ऐकलं नाहीये. पण नंदिनी पाड, मला तुम्हा दोघांना एकच सांगायचं आहे की ते दोघे नाही चुकलेले, ते त्यांच्या जागी अगदी योग्य आहेत. आणि ते जे काही बोलतात ना ते अगदी योग्य आहे. कारण खरं आहे, तुमच्या जोडीदारांवरती तुमचा विश्वास ठेवा.
ते मनापासून तुमच्यावरती प्रेम करतात. त्यांना असं एकटं पाडू नका. कळतंय की या क्षणाला तुम्हाला काय वाटत असेल, तुम्हाला खूप वाईट वाटत असणार आहे, पण माझ्या निर्णयावरती तरी तुम्ही विश्वास ठेवू शकता ना. कारण या घरचा मी कुलगुरू आहे आणि हा जो काही सल्ला देतोय ना, तो मी तुमच्या भल्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी देतोय. तुमचं वाईट व्हावं किंवा या घराचं वाईट व्हावं असं मी कधीच चिंतणार नाहीये. त्यामुळे तुमचा एक निर्णय सगळं चांगलं करू शकतं. त्यामुळे जो काही तुम्ही निर्णय घ्याल तो विचार करून घ्या आणि पॉझिटिव्ह निर्णय घ्या. जीवाने काव्याच्या बाजूने घ्या. जीवा आणि काव्याच्या बाजूने घ्या. आणि अशा प्रकारे त्यांची आता नंदिनी आणि पार्थची समजूत काढलेली असते आणि आता मात्र प्रेक्षकांना सगळंच पार्थ आणि नंदिनीवरती डिपेंड असतं. नंदिनी बोलते, ठीक आहे गुरुजी, तुम्ही जे म्हणताय ना ते मी मान्य करायला तयार आहे, पण हे सगळं एक्सेप्ट करायला मला वेळ लागेल. इतक्या लवकर मी या दोघांना माफ करू नाही शकणार, पण तुम्ही म्हणताय ना तसं होईल. हे घर सोडून मी जाणार नाही. आणि अशा प्रकारे आता काव्य आणि नंदिनी दोघेही घर न सोडून जाण्याचा निर्णय घेतात. आणि हा निर्णय ऐकून आता कुठे जीवा आणि काव्याला बरं वाटतं असतं. एक आशेची किरण आता त्यांच्यासमोर दिसत असते. गुरुजी आता पुढे बोलताच, एकमेकांच्या हाताची पकड सैल होऊ देऊ नका, नाहीतर हवीशी गोष्ट कधी तुमच्या हातातून निसटून जाईल ना, तुमचं तुम्हाला कळणार नाही. आणि अशा प्रकारे गुरुजी आता त्या चौघांनाही आशीर्वाद देतात आणि तिकडून निघून जाऊ लागतात. जाता जाता गुरुजी बोलतात, अजून एक गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे. आज तुमच्या घरामध्ये जे काही संकट आलंय, इतका महाभयंकर प्रसंग जो काही घडलाय ना, तो नियतीनं नाही घडवलेला. तुमच्याच घरातील काही माणसं आहेत जे तुमच्या घरचं वाटोळ करण्यावरती टपलेले आहेत. आणि हे ऐकताच सगळेच आता एकमेकाकडे बघू लागतात. विक्रम म्हणू लागतो, कोण गुरुजी? सांगा ना, त्या लोकांचं नाव सांगा. आणि आता मात्र गुरुजी रम्या आणि वसू आत्याकडे इशारा करतात. तेव्हा गुरुजी आता त्या दोघीकडे बोट करत बोलतात, हे जे काही प्रलय आले ना, या दोघी मायलेकीमुळे आले. तुमचा शत्रू कुणी बाहेरचा नाहीये किंवा परका नाहीये, तुमच्या घरातच ठाम मांडून बसलाय. आणि आता बघा तुम्हाला काय करायचं मी इतकं सांगून शकतो. आणि अशा प्रकारे आता गुरुजींनी त्या दोघींची पोलखोल तिकडून केलेली असते. आता मस्तपैकी निघून गेलेले असतात. आणि गुरुजींचं बोलणं ऐकून आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की या फुटेजमध्ये, या पॉइंट्समध्ये हे फोटोज कोणी ॲड केलेत. तर या दोघींनी, विक्रम तर त्या दोघींकडे खूपच रागाने बघू लागतो. तेव्हा विक्रम त्या दोघींचे काय हाल करेल हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळेल. आणि पण इथे मात्र मित्रांनो, गुरुजींनी एक नंबर काम केलेलं असतं. या चौघांचा संसार सुद्धा वाचलेला असतो. आणि वसू आत्याने रम्याचे भांडं सुद्धा फोडून तिकडून निघून गेलेले असतात. तेव्हा आता पुढचा भाग ह्यापेक्षाही इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला पुढचा भाग पाहायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये.